इंदूर, उज्जैन येथे दत्तावतारी नाना महाराज तराणेकर यांचे वास्तव्य असल्यामुळे यांचा शिष्यपरिवार तिकडे मोठा आहे. मध्य प्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदरा या गावी होते. वासुदेव भटजी जोशी या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात तराणेकरांचा जन्म झाला. वासुदेवानंद सरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभूंवर मोठी निष्ठा होती. हा मार्तंडनामे पुन्हा श्री एकनाथांचा अवतार म्हणा. हृदयी रमता दत्तराणा, आवडीने जयाचिया असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. सन 1914 मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थयात्रा केल्या. हे बद्रिकेदारला गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची यांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणी महाराजांचा प्रभाव मोठा होता. तराणेकर यांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. यांचे वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परिवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. त्यांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिक मंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे. पु. नाना महाराज तराणेकर यांचे गुरुप्रेम व त्यांची अलौकिक दत्तभक्ती. परमपूज्य नाना महाराजा यांच्या घराण्यात दत्तभक्तीची उत्कटधारा तशी पिढ्यानपिढ्यापासून. असे म्हणतात की सद्गुरू भूमीवर अवतरण्यासाठी 80 पिढ्यांचे दत्तभक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम सद्गुरूंच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते. बालवयातच पु. नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंचं श्रीगुरू म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप जाप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभूंच्या भेटीसाठी काहीही करण्याची पु. नानांच्या साधना परिश्रम पाहून घरामधील वडीलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत व पु. नानाचे अतीव श्रीदत्तप्रभूंप्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे. आता पु. नानांना गुरुमंत्र घ्यावासा वाटू लागला. पिताश्रीकडे त्याबाबत विचारणा केली असता मी तुमचा गुरु नाही, तुमचे गुरु वेगळे असून ते योग्य वेळी दर्शन देतील असे म्हणून पिताश्रींकडून भक्तिभावाने आशीर्वाद संपादन केला. गुरुमंत्रासाठी दत्तभक्तांसाठी परमपावन असे श्रीगुरुचरित्राचे पारायण करूया असे पु. नानांचे मन ओढ घेऊ लागले. नेहमीप्रमाणे सकाळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करून संध्याकाळी मोजकाचा आहार सुरू केला. पारायण संपताक्षणी आता तरी श्रीगुरू गुरुमंत्रासाठी दर्शन देतील असे मनीच वाटत राहिले. परंतु श्रीगुरूंचे दर्शन अजून झाले कसे नाही, म्हणून पुनच दुसऱ्या दिवसापासून श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्यास प्रारंभ केला. यावेळी पण श्रीगुरूंचे दर्शन झाले नाही. पु. नानांची भक्ती अलौकिक त्यामुळे हिरमोड न होऊ देता परत तिसरे पारायण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपला आहार फक्त दुग्धपानावर मर्यादित ठेवला. अजून श्रीगुरू भेटीची वेळ येत नव्हती. पुढे त्यांनी 5वे व 6वे पारायण केवळ एकवेळ दुग्धपान करून केले. तरी पण गुरुमंत्राची वेळ आली नाही. पु. नानांनी आता मनाचा हेया केला की काहीही अन्न व पेय भाक्षण न करता पारायण करायचे. सलग 7 दिवस पोटात अन्नग्रहण नसल्याने थोडेसे क्षीणत्व आले, पण श्रीगुरू भक्तीपुढे ते सारे गौण ठरले. आज श्रीगुरुचरित्राच्या 7व्या पारायणाचा शेवटचा दिवस. शेवटचा अध्याय वाचून झाला. पु. नाना आता तरी श्रीगुरू या अशी आर्त गुरुविनवणी करू लागले. आणि श्रीगुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वायुवेगाने पु. नानांच्या उत्कट भक्तीपुढे दर्शनांकित झाले. पु. नानांची अवस्था त्याक्षणी काय सांगावी. पु. नानांच्या डोळ्यात आनंदाश्रू बरसत होते व त्याही भेटीत पु. नाना श्रीगुरूंना म्हणाले, क्षमस्व गुरुदेव, आपणास माझ्यामुळे इथंपर्यंत यायचा त्रास झाला. त्यावर श्रीगुरू उद्गारिले, बाळा किती कष्ट घेतोस. श्रीगुरूंची चरणभेट झाल्यावर पु. नानांनी दत्तभक्तीचा प्रसार करावा असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला. श्रीगुरूंनी पुढे होऊन पु. नानांच्या कानात गुरुमंत्र अनुग्रहित केला. त्या क्षणाला पु. नानांना समाधीचा अनुभव लाभला. श्रीगुरू साक्षात श्रीदत्तप्रभूंचं. श्रीगुरूंना पण आनंद झाला असेल अशी श्रीदत्तप्रभूंची भक्ती निग्रहपूर्वक करणारा भक्त पु. नानांच्या स्वरूपात शिष्य म्हणून लाभला. परमपूज्य नाना महाराजाचे स्मरण करताना पु. नाना महाराजांची भक्ती श्रीगुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या भेटीसाठी किती उत्प्रेत हृदयामध्ये भरलेली होती हे दिसते. पुढील भागात